181 MSP ची शिफारस कोणती संस्था करते? 1. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय. 2. कृषी खर्च आणि किंमती आयोग. 3. नाबार्ड. 4. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. उत्तर 2. कृषी खर्च आणि किंमती आयोग. 182 MSP ची घोषणा कोणाकडून केली जाते? 1. 2. भारतीय रिझर्व्ह बँक. 3. आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ समिती. 4. पंतप्रधान कार्यालय. उत्तर 3. आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ समिती. 183 कृषी निर्यात धोरणाचा मुख्य उद्देश काय आहे? 1. भारताला जागतिक कृषी शक्ती म्हणून विकसित करणे. 2. फक्त देशांतर्गत बाजारपेठ वाढवणे. 3. फक्त आयात करणे. 4. फक्त शेतकऱ्यांना कर्ज देणे. उत्तर 1. भारताला जागतिक कृषी शक्ती म्हणून विकसित करणे. 184 प्रधानमंत्री फसल विमा योजना ही कोणत्या प्रकारच्या जोखमीचे व्यवस्थापन करते? 1. आर्थिक जोखीम. 2. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी पिकांच्या नुकसानीची जोखीम. 3. राजकीय जोखीम. 4. सामाजिक जोखीम. उत्तर 2. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी पिकांच्या नुकसानीची जोखीम. 185 उत्पादन खर्च कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढताना कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो? 1. बियाणे, खे, मजुरी, पाण्याची किंमत. 2. फक्त खतांची किंमत. 3. फक्त मजुरीची किंमत. 4. फक्त बियाणे आणि खे. उत्तर 1. बियाणे, खे, मजुरी, पाण्याची किंमत. 186 MSP कोणत्या पिकांसाठी निश्चित केला जातो? 1. फक्त गहू आणि तांदूळ. 2. 22 अनिवार्य पिके आणि ऊस. 3. फक्त नगदी पिके. 4. फक्त भाजीपाला. उत्तर 2. 22 अनिवार्य पिके आणि ऊस. 187 कृषी निर्यात धोरण कोणत्या वर्षी सुरू झाले? 1. 2017. 2. 2018. 3. 2019. 4. 2020. उत्तर 2. 2018. 188 कृषी विमा कशासाठी आवश्यक आहे? 1. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी. 2. फक्त सरकारसाठी. 3. फक्त विमा कंपन्यांसाठी. 4. फक्त व्यापाऱ्यांसाठी. उत्तर 1. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी. 189 जोखीम व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून शेतकरी काय करतात? 1. फक्त एकाच प्रकारचे पीक घेतात. 2. पीक विमा घेतात, पीक फेरपाट करतात. 3. जास्त कर्ज घेतात. 4. फक्त रासायनिक खतांचा वापर करतात. उत्तर 2. पीक विमा घेतात, पीक फेरपाट करतात. 190 उत्पादन खर्च कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढल्यास MSP वर काय परिणाम होतो? 1. तो कमी होतो. 2. तो वाढतो. 3. कोणताही परिणाम होत नाही. 4. दोन्ही. उत्तर 2. तो वाढतो. 191 MSP चा मुख्य फायदा काय आहे? 1. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी खात्रीशीर किंमत मिळते. 2. शेतकऱ्यांचे नुकसान होते. 3. फक्त सरकारला फायदा होतो. 4. फक्त ग्राहकांना फायदा होतो. उत्तर 1. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी खात्रीशीर किंमत मिळते. 192 कृषी निर्यात धोरणाचा उद्देश काय आहे? 1. भारताला शेतमालाची आयात करणारा देश बनवणे. 2. शेतमालाच्या निर्यातीतून $60 अब्ज मिळवण्याचे लक्ष्य साध्य करणे. 3. फक्त स्थानिक बाजारपेठ वाढवणे. 4. फक्त रासायनिक खतांची निर्यात करणे. उत्तर 2.
शेतमालाच्या निर्यातीतून $60 अब्ज मिळवण्याचे लक्ष्य साध्य करणे. 193 कृषी विमा ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स चा लाभ कोण घेऊ शकतो? 1. फक्त मोठ्या शेतकरी. 2. फक्त लहान शेतकरी. 3. सर्व शेतकरी. 4. फक्त व्यापारी. उत्तर 3. सर्व शेतकरी. 194 उत्पादन खर्च कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करण्यासाठी शेतकरी काय उपाय करतात? 1. जास्त रासायनिक खते वापरतात. 2. आधुनिक तंत्रज्ञान आणि जैविक खतांचा वापर करतात. 3. जास्त पाणी वापरतात. 4. फक्त पारंपरिक पद्धती वापरतात. उत्तर 2. आधुनिक तंत्रज्ञान आणि जैविक खतांचा वापर करतात. 195 MSP निश्चित करताना कृषी खर्च आणि किंमती आयोग कॅप कोणत्या घटकांचा विचार करतो? 1. उत्पादन खर्च. 2. बाजारभाव. 3. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. 4. वरील सर्व. उत्तर 4. वरील सर्व. 196 कृषी निर्यात धोरण कोणत्या पिकांच्या निर्यातीला प्रोत्साहन देते? 1. फक्त तांदूळ आणि गहू. 2. सेंद्रिय उत्पादने, फळे, भाजीपाला आणि प्रक्रिया केलेले अन्न. 3. फक्त कापूस. 4. फक्त साखर. उत्तर 2. सेंद्रिय उत्पादने, फळे, भाजीपाला आणि प्रक्रिया केलेले अन्न. 197 कृषी विमा घेतल्यावर पिकांचे नुकसान झाल्यास काय मदत मिळते? 1. कर्ज मिळते. 2. आर्थिक नुकसान भरपाई मिळते. 3. नवीन बियाणे मिळते. 4. पाणी मिळते. उत्तर 2. आर्थिक नुकसान भरपाई मिळते. 198 MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत होय. हे विधान सत्य आहे की असत्य? 1. सत्य. 2. असत्य. 3. काही प्रमाणात सत्य. 4. सांगता येत नाही. उत्तर 1. सत्य. 199 कृषी जोखीम व्यवस्थापनामध्ये कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे? 1. फक्त कर्ज घेणे. 2. वेळेवर निर्णय घेणे. 3. जास्त उत्पादन घेणे. 4. फक्त सरकारवर अवलंबून राहणे. उत्तर 2. वेळेवर निर्णय घेणे. 200 कृषी निर्यात धोरण चा उत्पादन प्रोडक्शन वाढवण्यावर काय परिणाम होतो? 1. कोणताही परिणाम होत नाही. 2. निर्यात वाढल्यामुळे उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन मिळते. 3. उत्पादन कमी होते. 4. फक्त आयात वाढते. उत्तर 2. निर्यात वाढल्यामुळे उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन मिळते. भाग 9 कृषीशी संबंधित संस्था व अभ्यासक्रम ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूशन्स कोर्सेस प्रश्न 201 ते 210. 201 ICAR भारतीय कृषी संशोधन परिषद चे पूर्ण रूप काय आहे? 1. इंडियन कौन्सिल फॉर ऑटोमोटिव्ह रिसर्च. 2. इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च. 3. इंटरनॅशनल सेंटर फॉर ॲग्रिकल्चरल रिसर्च. 4. इंडियन कमिशन ऑन ॲग्रो रिसर्च. उत्तर 2. इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च. 202 ICAR ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1. 1929. 2. 1947. 3. 1950. 4. 1965. उत्तर 1. 1929. 203 कृषी विद्यापीठे कशासाठी ओळखली जातात? 1. फक्त शेतीत कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी. 2. कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यासाठी. 3. फक्त शेतमाल विकण्यासाठी. 4. फक्त कृषी कर्ज देण्यासाठी. उत्तर 2. कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यासाठी.
204 महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे? 1. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी MPKV. 2. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला PDKV. 3. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी VNTMK. 4. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली BSKKV. उत्तर 1. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी MPKV. कृषी सहाय्यक आणि विस्तार अधिकारी. 205 कृषी सहाय्यक आणि विस्तार अधिकारी यांचे मुख्य कार्य काय आहे? 1. फक्त कृषी कर्ज वाटप करणे. 2. नवीन कृषी तंत्रज्ञान आणि माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे. 3. फक्त पिकांचे बाजारभाव निश्चित करणे. 4. फक्त रासायनिक खते विकणे. उत्तर 2. नवीन कृषी तंत्रज्ञान आणि माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे. भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR. 206 ICAR कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? 1. गृह मंत्रालय. 2. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय. 3. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय. 4. अर्थ मंत्रालय. उत्तर 3. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय. 207 कृषी विद्यापीठाचे मुख्य कार्य कोणते आहे? 1. फक्त शिक्षण देणे. 2. फक्त संशोधन करणे. 3. शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण. 4. फक्त शेतमाल साठवणे. उत्तर 3. शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण. 208 महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी MTFSU कोणत्या शहरात आहे? 1. मुंबई. 2. पुणे. 3. नागपूर. 4. औरंगाबाद. उत्तर 3. नागपूर. 209 कृषी सहाय्यक आणि विस्तार अधिकारी कोणत्या स्तरावर काम करतात? 1. राष्ट्रीय स्तर. 2. राज्य स्तर. 3. जिल्हा आणि तालुका स्तर. 4. आंतरराष्ट्रीय स्तर. उत्तर 3. जिल्हा आणि तालुका स्तर. 210 ICAR चा मुख्य उद्देश काय आहे? 1. कृषी उत्पादन वाढवणे आणि कृषी संशोधनाला प्रोत्साहन देणे. 2. फक्त कृषी कर्ज देणे. 3. फक्त ग्रामीण भागात रोजगार देणे. 4. फक्त कृषी योजना तयार करणे. उत्तर 1. कृषी उत्पादन वाढवणे आणि कृषी संशोधनाला प्रोत्साहन देणे.